बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी हाती येते। काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या घरामध्ये उभी फूट पडलेली आहे, कारण विखेंचे थोरले बंधू अशोक विखे यांनी राधाकृष्ण विखेंवर गंभीर आरोप केलाय। परदेशात असताना राधाकृष्ण विखेंनी प्रवरा शैक्षणिक संस्थेचं संचालक पद बळकावलंय असा दावा त्यांनी केलाय। याशिवाय भाजप आणि राधाकृष्ण विखे यांच्यात साटलोट आहे, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळालेलं आहे। युतीच्या काळात बाळासाहेब विखे पाटील सहकार मंत्री असताना अमित शहांना बँक घोटाळ्यातून त्यांनी वाचवलं होतं। त्याचं रिटर्न गिफ्ट म्हणून राधाकृष्ण विखेंना विरोधी पक्षनेतेपद मिळाल्याचा आरोप अशोक विखेंनी केलाय। त्यामुळे विखे कुटुंबातला हा वाद आता आणखी रंगण्याची चिन्ह आहेत। या प्रकरणी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न अजूनही करत आहोत। या सगळ्या संदर्भात अशोक विखे पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी। महाराष्ट्रात विखे पाटील कुटुंबाचं साम्राज्य अनेक क्षेत्रांमध्ये पसरलंय। साखर कारखाने असतील, सहकारी संस्था असतील किंवा शिक्षण संस्था। पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील असेपर्यंत या सगळ्या संस्था या कुटुंबाच्या एकत्र ताब्यात असल्याचं चित्र होतं। परंतु काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालं आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे थोरले बंधू अशोक विखे पाटील यांच्यामध्ये या संस्थांच्या नियंत्रणावरून वाद उत्पन्न झालाय आणि अशोक विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटलांवरती गंभीर आरोप करतायत। सर, काय नक्की घडलंय आणि कोणत्या संस्थेवरून हे सगळं होत आहे? आरोप मला आरोप करायची सवय नाही। तुम्ही राजकारणात? मी राजकारणात नाही आणि मला फक्त फॅक्ट्स, मी सायंटिस्ट असल्यामुळे मी फक्त फॅक्ट्स बोलतो। 21 प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी मला खासदार बाळासाहेब विखे पाटलांनी 2.5 वर्षापूर्वी बोलवलं आणि त्याची मला अध्यक्ष म्हणून, कार्यकारी अध्यक्ष म्हणून नेमलं आणि 2.5 वर्षापासून मी ती संस्था बघतोय आणि ती वाढीला लागली होती। 21 तारखेला मी परदेशात गेलो आणि 23 तारखेला राधाकृष्ण विखे पाटलांनी मला न बोलवता स्वतः चेअरमन म्हणून नियुक्ती करून घेतली आणि 2.5 वर्षापासून मी जे चार्टर्ड कमिशनरला चेंज रिपोर्ट सादर केले होते ते तसेच ठेवून त्यांनी मात्र त्यांचे स्वतःचे चेंज रिपोर्ट एका दिवसात शासकीय यंत्रणा वापरून, शासकीय वजन वापरून मंजूर करून घेतले। आता याला आरोप मानायचं का फॅक्ट्स मानायचे हे तुम्ही ठरवायचं। ठीक आहे, आपण जे काही तुम्ही म्हणताय तर 2.5 वर्षांपूर्वी बाळासाहेब विखे पाटलांनी तुम्हाला बोलावून त्याचं संचालक पद तुमच्याकडे दिलं होतं आणि बाळासाहेब विखे पाटलांकडे कोणतं पद होतं? ते चेअरमन एमिरेटस म्हणून मी त्यांना विनंती केली राहण्यासाठी, कारण त्यांनी उभ्या केलेल्या संस्था होत्या। त्यामुळे चेअरमन एमिरेटस म्हणून त्यांनी मंजुरी दिली। ते मला अध्यक्ष करत होते, पण मला ते पटलं नाही, कारण एक वयस्कर माणूस ज्यांनी आपल्याला गाईड करू शकतो अशा अशा व्यक्तीला मी विनंती केली, त्यांनी ती ऐकली। राधाकृष्ण विखे पाटील असता त्यावेळी या संचालक मंडळामध्ये होते का? राधाकृष्ण विखे पाटील तेव्हा पहिल्यापासून या संचालक मंडळात आहेत आणि होते, पण 2.5 वर्षात त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची एकही मीटिंग, एकही मॅनेजिंग कमिटी मीटिंग, एकही ट्रस्टी मीटिंग अटेंड केलेली नाही। आता हे सगळं तुम्ही म्हणताय की 23 तारखेला घडलं तुम्ही परदेशात असताना, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांशी तुम्ही काही संपर्क केला का? त्यांच्याशी काही बोललात का याबद्दल? हो, मी त्यांना परदेशातून फोन केला की मला असं समजलं की तू माझ्या पाठीमागे जाऊन अशी मीटिंग घेतली आणि अध्यक्ष नेमला, हे असं का? ज्यावेळेस असं ठरलं होतं की बाळासाहेब विखेंनी मला आणि तुला सांगितलं होतं की एज्युकेशन सोसायटी अशोक पाटील बघतील, तर हे तू का केलं? नाही, आपण बोलू, बसू. म्हटलं मी तुम्हाला 3-4 वेळा याच्यावर आपण चर्चा करायची आपल्याला होती आणि मी विचार असा करत होतो की एक कोणतरी प्रतिष्ठित व्यक्ती जो बाळासाहेब विखेंसारखाच प्रतिष्ठित असेल, कुणी शास्त्रज्ञ किंवा कोण, यांना आपण अध्यक्षपदी बसू, कारण त्याच्यामुळे संस्थेला अजून एक चांगलं स्वरूप येतं आणि संस्थेला वाढीला मदत होते। पण त्यांनी मलाशी चर्चा न करताच त्यांनी स्वतःहून ठरवून टाकलं की मला अध्यक्ष व्हायचं आहे। अच्छा, तुम्ही हे सगळे आरोप म्हणा किंवा तुमच्या दृष्टीने ते फॅक्ट्स आहेत, हे एक पत्रकार परिषद घेऊन हे तुम्ही सगळ्यांसमोर मांडलेलं आहे। तर हे सगळं करत असताना तुमचे बंधू जे आहेत ते विरोधी पक्षनेते आहेत, तर ही गोष्ट तुम्हाला कितपत ध्यानात राहिली की विरोधी पक्षनेते म्हणून त्यांच्या प्रतिमेवरती काही परिणाम होऊ शकतो? मला त्याच्याशी कर्तव्य नाही। माझी बांधिलकी ही गरीब जनतेशी आहे, ग्रामीण जनतेशी। माझे आजोबा पद्मश्री विखे पाटील आणि माझे वडील पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी पूर्ण जीवन गरिबांसाठी आणि ग्रामीण जनतेसाठी वेचलेलं आहे आणि त्यांच्या आचार विचारावर आम्ही आज उभे आहोत। आम्ही जे काही घडलेलो आहोत ते त्यांच्या आचार विचारावर। त्यांचा आचार एकच आहे की गरिबाला अंतर देऊ नका आणि इथे तो अंतर पडलेलं दिसतंय, कारण मागच्या 2.5 वर्षात विरोधी पक्ष नेत्यांनी, मला वाटत नाही फार 3000 आत्महत्या झाल्यात शेतकऱ्यांच्या, कोणतेच प्रश्न सुटलेले नाहीत।
त्यामुळं आणि ह्या सर्व संस्था त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व संस्था ताब्यात घेऊन आपण काय साधणार होते हे मला समजलेलं नाही. अच्छा, तुम्ही संस्थांचा विषय हा एक भाग झाला, परंतु तुम्ही म्हणताय की विरोधी पक्ष नेते असताना देखील एवढ्या 3,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यात, परंतु काही विरोधी पक्ष नेते म्हणून काही घडत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला माहिती आहे की राधाकृष्ण विखे पाटील केवळ बाळासाहेब विखे पाटलांमुळे विरोधी पक्षनेते झालेत, कारण त्यांच्यामुळे कधीतरी इतिहासात जर गेलं तर 2001 साली माधवपूर मर्कंटाईल कोऑपरेटिव्ह बँकेत फार मोठा गैरव्यवहार झाला होता, ज्याचे त्यावेळेस सर्वसर्वी अमित शहा होते. अमित शहा ह्या बँकेचे प्रश्न निर्माण झाल्यावर अमित शहा यशवंत सिन्हांकडे गेले आणि यशवंत सिन्हा त्यावेळेस वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री होते आणि बाळासाहेब विखे राज्यमंत्री होते. यशवंत सिन्हांनी मग बाळासाहेब विखेंना बोलवलं आणि विचारलं की हे कोऑपरेटिव्ह मला काही समजत नाही, तुम्ही काय सल्ला देता. आणि मग बाळासाहेब विखेंनी त्यावेळेस सरकारने त्याच्यात माधवपूर बँकेत शेअर होल्डिंग वाढवावी असा सल्ला दिला आणि हे बाळासाहेब विखेंनी मलाच सांगितलं, 6 महिन्यापूर्वीच मला सांगितलं आणि त्याच्यामुळे राधाकृष्ण विखे आज विरोधी पक्षनेते झाले. ते काही त्यांच्या कर्तृत्वात झालेले नाहीत. म्हणजे बाळासाहेब विखेंच्या कर्तृत्वामुळे राधाकृष्ण विखे पाटील हे विरोधी पक्षनेते झालेत असं तुम्ही म्हणताय, परंतु तुमच्या बोलण्याचा जो काही रोख आहे तो असा आहे की भाजपमुळेच झालेले आहेत किंवा भाजपमध्ये असलेल्या संबंधांमुळे झालेले आहेत. त्यांचे भाजपचे संबंध नव्हतेच. बाळासाहेब विखेंनी यशवंत सिन्हांनी त्यांना बोलवलं आणि त्यांनी जी मदत केली त्यामुळे रिटर्न गिफ्ट म्हणता येईल. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांकडे असलेलं आत्ताचं विरोधी पक्ष नेतेपद हे भाजपकडून देण्यात आलेलं रिटर्न गिफ्ट आहे असं माझं मत आहे आणि याला ऐतिहासिक पुरावे आहेत. म्हणजे अमित शहाशी संबंधित त्या बँकेचे तुम्ही पुरावे आहेत. त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेतेपदी असलेल्या व्यक्तींनी जसं काम करायला हवं तशी ती व्यक्ती करत नाही असं तुम्हाला म्हणायचं? मी कशाला म्हणतो, सगळी जनताच म्हणते. कारण राधाकृष्ण विखे पाटलांनी आज एक घोषणा केली, आरोप केला की दुसऱ्या दिवशी फडणवीस राधाकृष्ण विखे पाटलांचं ऐकून तसं उत्तर देतात. त्यामुळे हे 2 वर्षापासून तसंच चालू आहे. त्यामुळे कोणतेच प्रश्न आपले सुटलेले नाहीत ग्रामीण जनतेचे. तर हे सगळं मग काँग्रेस पक्ष जो आहे त्या पक्षाचे जे नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील, तुमचे वडीलही होते, तुम्ही राजकारणात नसला तरी तुम्ही यांना त्या प्रकारे अप्रत्यक्षरित्या काँग्रेसशी संबंधित आहात. या पक्षाला हे ध्यानात येतं आहे की नाही येत? किंवा मला माहित नाही, मी राजकारणाशी मला बाळासाहेब विखे जरी काँग्रेसमध्ये होते तरी ते गरिबांचे नेते होते. त्यांनी पक्ष कधी बघितलं? त्यांनी येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदत केली. परवा ते वारल्यानंतर जवळपास 20-1 लाख लोक आम्हाला भेटायला आले आणि कुठली भेटायला आली याच्यावर आमच्या असं लक्षात आलं की या माणसाने कमीत कमी 20-25 लाख लोकांच्या जीवनाला स्पर्श केलेला आहे. आता तो जर पक्ष असता तर एवढ्या लोकांच्या जीवनाला स्पर्श झाला नसता. पद्मश्री विखे पाटलांकडे राजकीय पद नव्हतं तरी त्यांनी गरिबांसाठीच कामं केली. त्यामुळे आमचं व्रत, आमचा पक्ष हा गरीब मनुष्य आहे. आम्हाला पक्षाशी काही घेणं नाही आणि ते होत नाही असं मला वाटतं. म्हणजे काय होत नाही, विरोधी पक्ष नेते म्हणून जेवढं काम करायला हवं तेवढं. बाळासाहेब विखे शेवटी फार दुःखी झाले होते की याला विरोधी पक्ष नेता करून जनतेला काहीच मिळालेलं नाही आणि जनतेची कोणतेच कामं होत नाहीत म्हणून त्यांना नेहमी दुःख व्हायचं. म्हणजे भाजप जसं सांगेल तसंच हे काम करतात. भाजप आणि ते मिळूनच काम करतात असं माझी पूर्ण खात्री आहे. तर विषय आहे, प्रश्न आहे, विखे पाटील घराण्यातील संस्था कोणाच्या ताब्यात असाव्यात हा. परंतु या निमित्ताने या 2 बंधूंमधील वाद समोर येतो आहेच, परंतु त्याचबरोबर राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या व्यक्तीवरती त्यांच्या सख्ख्या बंधूंकडूनच अतिशय गंभीर आरोप होत आहेत. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. या प्रकरणी आम्ही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची बाजू सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र अद्यापही त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाहीये.